आजच्या व्हिडिओत सर्वांना जमतील अशी सोपी योगासने, व्यायाम व प्राणायाम करणार आहोत, जेणेकरून वजन कमी होईल, शरीर हलके होईल आणि दिवस छान जायला मदत होईल. हा फॉलो अलोंग व्हिडिओ आहे. तुम्ही देखील प्रत्येक काउंट सोबत सराव करा, म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार, प्रत्येक योगासने तुम्हाला छान समजेल. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. सुरुवात करूयात. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने कमरेवर ठेवा आणि जितकं आपल्या कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या आणि हळूहळू आपल्या कमरेला गोल फिरवा. पूर्ण वर्तुळाकारात फिरवा. या पद्धतीने 1 2 3 4 5. हेच विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. रिलॅक्स. पायांमध्ये थोडं अंतर वाढवा. पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने आणि हळूहळू खाली जाऊन आपल्या पायांना स्पर्श करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. जसं तुम्हाला शक्य आहे, जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करा. 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. पायांचं अंतर सेम असू द्या. आता अपोजिट हँड आणि अपोजिट लेग आपण करणार आहोत. 1 2 3. यात आपण 10-10चे 3 सेट करणार आहोत. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने, तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. अँड रिलॅक्स. पायांना थोडं मोकळं करा. रिलॅक्स. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने 1 2 3 4 5 6. जर तुम्हाला पाय जास्त वरती घेणं शक्य होत नसेल तर तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू पायांना वर करा. ओके. कंटिन्यू. 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस. रिलॅक्स. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये कमरे इतकं अंतर घ्या. दोन्ही हात एकमेकांसमोर. 1 2 3 4. कंटिन्यू. 1 2 3 4. श्वास घ्यायचा. 2 श्वास सोडायचा. कंटिन्यू. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये इंटरलेस करा. तळ हात आकाशाच्या दिशेने करा आणि हातांना जितकं शक्य होईल तितकं मागे स्ट्रेच करा.
या पद्धतीने श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. 1 2. यामुळे खांद्यांचा छान व्यायाम होतो. खांदेदुखी असेल त्यालाही खूप फायदा होईल. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 4 5 6 7 8 9 10 and relax. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने थोडे मोकळे करा. पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने. डावा हात कमरेवर, उजवा हात कानाजवळ घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. 1 2. श्वास घ्या, श्वास सोडत खाली. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अपोजिट साइड. उजवा हात कमरेवर, डावा हात कानाजवळ. 1 2 3. यामुळे साईडला छान स्ट्रेचिंग होते आणि साईड फॅट, पोट कमी व्हायला मदत होते. 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. अँड स्लोली पुढचे योगासन करणार आहोत. ऊर्ध्व ताडासन. त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये इंटरलेस करा. तळ हात आकाशाच्या दिशेने. पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. श्वास घेत हळूहळू पायाचे टाचा वर करा. श्वास सोडत खाली. श्वास घेत हळूहळू पूर्ण हातांना स्ट्रेच करा. पूर्ण पायांना स्ट्रेच करा. टाचा वर करा. श्वास सोडत हळूहळू खाली. कंटिन्यू. बॅलन्स होण्यासाठी दोघी पायांमध्ये थोडं अंतर वाढवू शकता. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4. यामुळे जर तुमचे गुडघे दुखत असतील, पाय दुखत असतील, खाली उठा बसायला त्रास असेल तर हा व्यायाम, हे योगासन अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे पूर्ण पायांना स्ट्रेचिंग होते. आपले जे काही स्नायू असतात ते मोकळे व्हायला मदत होते. 4. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5 6 7 8 9 10. खूप छान. म्हणजे थोडं अंतर वाढवा, जितकं कमरेत असेल तितकं. दोन्ही हात पुन्हा एकमेकांमध्ये इंटरलेस करा. तळ हात आकाशाच्या दिशेने. श्वास घ्या, श्वास सोडत सोडत हळूहळू उजवीकडे बेंड करा. श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे बेंड करा. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे. जितकं शक्य होईल त्या पद्धतीने तुमची शारीरिक क्षमता ओळखून. 1 2. हे करत असताना एक आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपलं शरीर हे पुढे येणार नाही किंवा मागे जाणार नाही. हळूहळू साईडला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. यामुळे साईड फॅट, पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होईल. 3 4 5. जर खांद्यांचं, मानेचं, हातांचं दुखणं असेल तर त्यालाही या व्यायामामुळे, या योगासनामुळे मदत होईल. 6 7 8 9 10. खूप छान. आणि हळूहळू हातांना रिलॅक्स. पुढचं योगासन करणार आहोत कटी चक्रासन. तर कमरे इतकं दोघी पायांमध्ये अंतर घ्या. श्वास घ्या आणि श्वास सोडत उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे आणि मागे वळण्याचा प्रयत्न करा. साईडने एकदा पाहून घ्या. श्वास घ्या, श्वास सोडत मागे. 2 3
फो यामुळे पूर्ण कमरेला आणि पोटाला पीळ मिळतो, त्यामुळे अपचन, गॅसेस यासारख्या ज्या काही समस्या असतील किंवा पोटावरची चरबी, साईड फॅट कमी करण्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त ठरेल. 5, 6 कंटिन्यू करा. 7, 8, 9, 10. खूप छान. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला फक्त 10 काउंट करून दाखवत आहे, परंतु जसा तुम्हाला वेळ आहे त्या पद्धतीने हळूहळू तुम्ही 10, 20 असे काउंट नक्की वाढवा, तितका तुम्हाला लवकर फायदा होईल. आता आपण एक सेट सूर्यनमस्कार करणार आहोत. अतिशय सोपा आणि सर्वांगीण व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. पूर्ण शरीराचा छान व्यायाम होतो आणि लवकरात लवकर आपले वजन कमी व्हायला आणि शरीर मोकळे करायला अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी मॅटच्या टॉपला या, दोन्ही हात छातीजवळ, श्वास घ्या आणि सोडा. श्वास घेत दोन्ही हात वर, हस्त उत्थानासन. 1, श्वास सोडत पादहस्तासन. 2, श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचालन. 3, श्वास सोडत दोन्ही पाय मागे, अधोमुख श्वानासन. 4, श्वास घेत प्लँक पोस्चर. 5, श्वास सोडत अष्टांगासन. 6, श्वास घेत भुजंगासन. 7, श्वास सोडत अधोमुख श्वानासन. 8, श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध. 9, श्वास सोडत दोन्ही पाय समोर. 10, श्वास घेत दोन्ही हात वर. 11, हस्त उत्थानासन. श्वास सोडत नमस्कारासन. 12. हेच आता आपण डाव्या पायाने कंटिन्यू करणार आहोत. 1, 2, 3, डावा पाय मागे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर असा हा सूर्यनमस्कार, एक सेट सूर्यनमस्कार केला आहे, म्हणजे 2 सूर्यनमस्कार, एकदा उजव्या पायाने एकदा डाव्या पायाने, असे तुम्हाला 6 सेट म्हणजे 12 सूर्यनमस्कार या व्यायाम योगासनानंतर करायचे आहेत. तर सूर्यनमस्कार विषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ वरती आय बटनमध्ये आहे, नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्हाला काउंट सोबत हा सूर्यनमस्कार करायचा असेल तर त्यासाठी देखील वरती लिंक आहे, नक्की त्यासोबत तुम्ही जाऊन सोबत सराव करू शकता. तर हे आसने, व्यायाम आणि हे 6 सेट सूर्यनमस्कार रोज सराव करा. त्यासोबत आहार देखील आपला व्यवस्थित घ्या, म्हणजे बाहेरचे पॅकेट फूड्स, मैद्याचे पदार्थ यापासून थोडे दिवस दूर राहा. तळलेले पदार्थ तसेच साखरेचे प्रमाण देखील कमी करा. त्यासोबत रात्रीचे जेवण हे लवकर घेण्याचा, म्हणजे 7 ते 8 मध्ये घेण्याचा प्रयत्न करा आणि आपले घरचा आहार घ्या. त्यासोबत हे व्यायाम प्रकार करा. तुम्हाला नक्की तुमच्या शरीरात वेगवेगळे बदल झालेले दिसतील, तुमचा मनावरचा ताण कमी झालेला दिसेल. तुमचा जो काही स्क्रीन टाईम आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा, तो लिमिटेड ठेवा. त्यामुळे देखील मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते. यासोबतच आपल्याला प्राणायाम देखील महत्त्वाचे आहेत. भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम आणि कपालभाती प्राणायाम यांचा देखील 2 ते 3 मिनिटे रोज सराव करा. व्यायाम झाल्यानंतर या प्राणायामांचा नक्की सराव करा. नेमके कसे करावेत याविषयी देखील वरती आय बटनमध्ये लिंक आहे, ते जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने त्यासोबत ते प्राणायाम देखील करू शकता. या पद्धतीने कमीत कमी 7 दिवस तरी असे रुटीन फॉलो करा. तुम्हाला वजन कमी झालेले दिसेल, शरीर हलके झालेले दिसेल आणि दिवस देखील उत्तम जायला मदत होईल. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या अशा माहितीपूर्ण व उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.